नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. गेला आठवडा हा पहिला आठवडा असेल 2025मधला. गेल्या 2 महिन्यातला की बऱ्यापैकी गेला. लोकांना थोडासा दिलासा मिळाला. बॉन्ड यील्ड 4.26 आहे. डॉलर इंडेक्स 103.61 आहे. क्रूड 70च्या लेवलवर आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे, पण विक्रीचं प्रमाण कमी झालं आहे. 2035 कोटीची विक्री आहे. पूर्वी ही विक्री 4000 कोटीची बऱ्याच वेळेला असत होती. आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2320 कोटीची. म्हणजे विक्री आणि खरेदी साधारण एकमेकाला मॅच होते. HCL इन्फो यांनी शिव नाडरनी HCL कॉर्प आणि वामा दिल्लीमधला 47% शेअर होल्डिंग त्यांच्या मुलीच्या नावावर केलं. गिफ्ट डीड करण्यात आलं. हे रोशनी नाडरच्या नावाने केलं. त्यामुळे आता रोशनी नाडर प्रमोटर आहे. रेलटेल नॉर्दर्न रेल्वेकडून 28.29 कोटीची ऑर्डर मिळाली. शिल्पा मेडिकल, शिल्पा लाईफ सायन्सच्या रायचूर बेस्ड युनिट 1साठी USFDAने 483 फॉर्म इश्यू केला आणि एक त्रुटी दाखवली. 3 ते 7 मार्च या काळामध्ये हे इन्स्पेक्शन झालं होतं. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीने आंध्र प्रदेश सरकारबरोबर 7000 मेगावॅट रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंटसाठी MOU साईन केलं. या प्रोजेक्टसाठी 49,000 कोटींची गुंतवणूक करावी लागेल. IRB इन्फ्रा फेब्रुवारीचं टोल कलेक्शन 14.4% वाढलं ते 528.70 कोटी झालं. ॲस्ट्राझेनेका सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून दुर्वालम सोल्युशन आयात करायचं आणि डिस्ट्रीब्युशन करायचं याला परवानगी मिळाली आणि हे सोल्युशन कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये वापरलं जातं. NMDC 17 मार्चला डिव्हिडंडवर विचार करणार आहे. लुपिन रिव्हरोक्साबॅन टॅब्लेटला त्यांना ॲप्रुव्हल मिळालं. त्यानंतर त्यांनी ह्या टॅब्लेट्स अमेरिकेमध्ये लॉन्च केल्या. ॲलेम्बिक फार्मा कंपनीची बायो इक्विव्हॅलन्स फॅसिलिटी बडोदा येथे आहे. येथे 3 ते 7 मार्च या काळामध्ये इन्स्पेक्शन झालं होतं. 483 फॉर्म इश्यू केला आणि एक प्रोसिजरल त्रुटी दाखवली. ॲलेम्बिक फार्माच्या बाबतीत सांगितलं हे. आता बोडल केमिकल ही कंपनी TCAA हे केमिकल खंबाट युनिट 11मध्ये प्रोड्यूस करते की उत्पादन करते. हे केमिकल उत्पादन करणारी ही एकच कंपनी आहे आणि यावर अँटी डंपिंग ड्युटी लावावी अशी शिफारस सरकारने केली आहे. त्यामुळे कंपनीच्या टॉप लाईनमध्ये 50 ते 60 कोटीची वाढ होईल आणि बॉटम लाईनमध्ये सुद्धा चांगला फरक जाणवेल. 7 मार्चपासून 5 वर्षासाठी ही ड्युटी लावावी अशी शिफारस आहे. इंडसइंड बँक कथपालिया यांच्या निवडणुकीला RBIने 23 मार्च 2026 पर्यंत मान्यता दिली होती, पण बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी 3 वर्षाची मान्यता दिली आहे. जेन्सॉन इंजिनिअरिंग यांनी 2.37% स्टेक
म्हणजेच 9 लाख शेअर्स विकले. ही रक्कम पुन्हा ते व्यवसायात गुंतवणार आहेत. IREDA म्हणजेच इरिडा नेपाळच्या 900 मेगावॅट अप्पर कर्नाली हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टला RBIने परवानगी दिली नाही. पुन्हा ते लोक आता अर्ज करतील. JSW स्टील यांचं क्रूड स्टील उत्पादन 12% वाढलं आहे. श्याम मेटॅलिक्सच्या स्टेनलेस स्टीलची विक्री 110% वाढली. ॲल्युमिनियम फॉईलची विक्री 23% वाढली. पण कार्बन स्टीलची विक्री 5% कमी, स्पॉन्ज आयर्नची विक्री 20% कमी आणि पॅलेटची विक्री 26% कमी झाली. सन टीव्हीने ₹2.50 एवढा डिव्हिडंड दिला. रेल तेल ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून 48 कोटीची ऑर्डर मिळाली आणि 12 मार्चला रेल तेल डिव्हिडंडवर विचार करणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा यांचं उत्पादन 10.4% वाढलं. ते 81,302 कोटी झालं. 81,302 युनिट झालं. विक्री 13% वाढली. ती 80,641 युनिट झाली. तर निर्यात मात्र 49.7% कमी झाली. निर्यात 1,539 युनिट झाली. BHEL यांना रतन इंडिया पॉवर बरोबर यांची केस चालली होती. तर कोर्टाने सांगितलं की रतन इंडिया पॉवरनी 115 कोटी रुपये भेळला दिले पाहिजे, म्हणजेच BHELला दिले पाहिजे. ओरिएंटल रेल वंदे भारत सेगमेंटमध्ये त्यांनी आता एंट्री घेतली आहे. रेल कोच फॅक्टरी कपूरथाला यांच्याकडून त्यांना 42.81 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. GR इन्फ्रानी 12 रुपये 50 एवढा डिव्हिडंड दिला आहे. GR इन्फ्रानी 12 रुपये 50 एवढा डिव्हिडंड दिला आहे. केशोरामला आता T2T मध्ये घातलं आहे. 52 शेअरला 1 शेअर अल्ट्राटेकचा मिळेल. 100% तुकडा तांदळाच्या निर्यातीला सरकारने मंजुरी दिली आहे. नजारा ओपन प्ले टेक्नॉलॉजीमधला 94.86% हिस्सा ते मूनशाईन टेक्नॉलॉजीला विकणार आहेत. आज महाराष्ट्र राज्याचं बजेट जाहीर होईल. अमेरिकेमधला डेटा बघायचा झाला तर त्यांचा जॉब डेटा कमजोर आला. 1,70,000 एवढा येतील अशी अपेक्षा होती. तो 1,50,000 एवढाच आला. ओपेक उत्पादन वाढवणार आहे आणि चीन अमेरिकेच्या मालावर 15% टॅरिफ लावणार आहे असं समजतं. आणि त्याचप्रमाणे PVR आयनॉक्सवर जसं ठरवलं की तुम्ही तिकीट किती लावू शकता हे कर्नाटक सरकारने ठरवलं आहे. कर्नाटक सरकारने 200 रुपये तिकीट लावावं असं सांगितलं आहे. तसं जर काही महाराष्ट्रात झालं तर PVR आयनॉक्सवर परिणाम होऊ शकतो. तेजीत मंदीत कुठले राहतील याची एक लिस्ट करून दिली आहे. तुम्ही पहा चार्टनुसार काय स्थिती आहे, वायदे बाजारानुसार काय स्थिती आहे आणि फंडामेंटल किंवा बातम्या याचा काय परिणाम होतोय आणि त्याप्रमाणे तुम्हाला वाटलं तरच पोझिशन घ्या. आणि पूर्वी या शेअरमध्ये कोणाला तरी बातमी माहीत आहे
म्हणून पोझिशन घेतली होती का निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह तेही पहा, नाहीतर मग अडकून पडायला होईल. तेजीमध्ये गोदरेज कंझ्युमर, SRF, ॲक्सिस बँक, बर्जर पेंट, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा पॉवर, ग्लोबल स्पिरिट, हिंदाल्को, रेलटेल, JSW स्टील, HAL, BEL, NMDC, हुडको, बायोकॉन, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टाटा कंझ्युमर, IRFC, मन्नापुरम, पंजाब नॅशनल बँक, सन फार्मा. आत्ता 8 वाजता साधारण न्यूज आली की $355 मिलियन मध्ये ते चेकपॉइंट थेरपिटिक्स ही फर्म सन फार्मा घेणार आहे म्हणून. लुपिन, वेदांता, सॅगिलिटी, श्याम मेटॅलिक्स, HPCL आणि हॅपीएस्ट माइंड. तर मंदीमध्ये कल्याण ज्वेलर्स, इन्फोसिस, इंडसइंड बँक, PVR आयनॉक्स, एम्फसिस यांना 1165 कोटीची नोटीस मिळाली आहे. दालमिया भारत, ओरॅकल आणि पेटीएम. म्हणजे कल्याण ज्वेलरपासून हे सगळे शेअर मंदीत राहू शकतात. कल्याण ज्वेलर, इन्फोसिस, इंडसइंड बँक, PVR, एम्फसिस, MPHA, दालमिया भारत, ओरॅकल आणि पेटीएम. तरीही तुमचा तुम्ही अभ्यास करा, कारण नेहमी म्हणते तसं ज्याला आगत आहे त्यांनी स्वागत करावं, कारण स्वतः कष्टाने मिळवलेला पैसा असतो. जर तो शेअर पडू लागला तर अडकून पडायला होतं किंवा नुकसान सोसावं लागतं. म्हणून तुम्ही होमवर्क करा आणि तुम्हाला जर वाटलं तरच एंट्री घ्या, नाहीतर काही दिवस जिथपर्यंत मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप आहे किंवा मंदीचा कल आहे तिथपर्यंत शांत बसून मार्केटचं निरीक्षण करा. बघूया मार्केट काय काय करतंय 9:15 वाजता. नमस्ते.